जमणार नाही. का? मला भीती वाटते. अरे एवढंच ना? तुझ्यासारखं पहिलं मलाही भीती वाटायची, पण नाट्यालंकार संस्थेमुळे मला काव्यांजली, सुदिशा, तुझे संगीत गात आहे, इवन धर्मवीर टू या सर्वात काम करण्याची संधी मिळाली, फक्त आणि फक्त नाट्यालंकारमुळे. खरंच? हो, आणि आताच मला एका आगामी मराठी चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे, तेही फक्त आणि फक्त नाट्यालंकारमुळेच. मी पण माझ्या आईला जाऊन सांगतो आणि उद्यापासून येतो नाट्यालंकार. अरे उद्यापासून कशाला, आजपासूनच जॉईन हो. थांब, मी माझ्या आईला सांगून येतो. तो तर नाट्यालंकार संस्थेला जॉईन झाला. तुम्ही कधी होणार? खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि नाट्यालंकारचा एक भाग. नमस्कार, मी अथर्व मोठीची आई. अथर्व अगोदर खूप खोडकर आणि मस्तीखोर मुलगा होता. अथर्वच्या स्कूलमधून एका फ्रेंडकडून मला नंबर मिळाला. नाट्यालंकार संस्था जॉईन करून अथर्वला पहिलं नाटकात काम भेटलं. नंतर अथर्व हळूहळू गुरुजींची भूमिका साकार होता एक उन्हाळ वर्गामध्ये. अथर्वला हळूहळू नाटकाविषयी आवड निर्माण झाली. अथर्व हळूहळू नाटकं करत करत आता सिरियल आणि फिल्ममध्ये काम करतोय. अथर्वला आता 2 फिल्म मिळाल्या आहेत. आता धर्मवीर नंतर एक मूवी मिळाली, अपकमिंग मूवी आहे त्याची. आणि आम्हाला सर्वांना खूप छान वाटतंय. हा एवढा खोडकर मुलगा नाट्यालंकार संस्थेकडे आल्यापासून खूप काही नाव कमवतोय. अथर्वकडे बघून सगळे बोलतात की काहीतरी करण्याची त्यांच्याकडे जिद्द अशी तयार झाली आहे. मानसिक सगळ्यांची वृत्ती की अथर्वकडे बघण्याकडे बदललेली आहे. अथर्व आता खूपच छान आणि व्यवस्थित राहतो सगळ्यांबरोबर. नाट्यालंकार संस्था जॉईन करून अथर्वला 3 वर्ष कंप्लीट होत आहेत. हळूहळू अथर्व आता कॅमेरा कसं अँगल हे करायचं, फेस करायचं, नंतर सेटवर गेल्यावर कोणाशी कसं राहायचं, व्यवस्थित वागायचं, हे सर्व शिकलं आहे. अथर्व आता अशीच प्रगती करत जाऊ आणि आम्हाला खूप छान वाटतंय. आणि याचं सगळं श्रेय अलंकार सर आणि स्नेहल मॅडमला जात आहे. सो तुम्हीही जॉईन करा हा क्लास. नाट्यालंकार संस्था खूप छान आहे. थँक्यू.